शिवना गाई खूप मोठा शिकून मोठा होईल आई. तुझी इच्छा आहे ना मी इंग्रजी बोलावं, तुझी इच्छा आहे मी फार मोठा ऑफिसर व्हावं. होईल आई, खूप शिकेल आई, खूप मोठं नाव करेल आई. शिवना गाई शिवायला तयार नव्हती आई. भाऊ गेले पिंडाजवळ. शिवा, लेकराचा आम्ही चांगला सांभाळ करू, तुमच्यासारखा सांभाळ आम्हाला नाही करता येणार, पण करू सांभाळ आम्ही. शिवा तरी शिवायला तयार नव्हती माय माऊली. ती 9 वर्षाची चिमुरडी बहीण गेली. ए आई शिवना गाई, तुला वाटतंय का माझी ताईडी गावभर फिरेल? नाही फिरणार आई. अरे तू जरी गेली असली नाही आता या घराची आई म्हणून मी सांभाळ करील, घरातील सगळी कामं करील आई. तुला असं वाटतं का गाय? ए आई, माझ्या ताईडीची वेणी कोण घालील? काळजी करू नको आई. शेजारच्या दुर्गा काकूकडे जाईल, त्यांची धुणी भांडी करील आणि त्यांना सांगेल माझ्या आईच्या तुम्ही मैत्रीण आहेत ना, माझी तेवढी वेणी घालू द्या. आई कशात? आईचा माझ्यामध्ये जीव अडकला नाही, बाबामध्ये जीव अडकला नाही, माझ्या चिमुरड्या ताईमध्ये जीव अडकला नाही, माझ्या आईचा जीव तरी कुणामध्ये अडकला. आणि त्यावेळेला लक्षात आलं की माझा 2.5 महिन्याचा पुरुषोत्तम नावाचा भाऊ पाळण्यामध्ये झोपलेला आहे. धावत जातात आणि त्या 2.5 वर्षाच्या पुरुषोत्तमाला टॉवेलमध्ये गुंडाळून घेऊन येतात आणि मावशी जवळ जातायत. मावशीचा पदर हलवतात. मावशी, ए मावशी, मी असं ऐकलंय आई मरो पण मावशी उरो. ए आई, माझ्या पुरुषोत्तमचा मावशी एवढा सांभाळ करशील का ग? ए मावशी. तसंच ती मावशी तोंड फिरवते, त्या 2.5 वर्षाच्या पुरुषोत्तमला आपल्या छातीला लावते, बांधावरती उभा राहते. ए ताई, तुला या बाळाची काळजी वाटते ना ग? पदराच्या आड त्या 2.5 वर्षाच्या पुरुषोत्तमला घेते आणि पाहणा पाचते आनंदाचा. त्यावेळेला 4-5 कावळे येतात आणि त्या पिंडाला स्पर्श करतात. त्यावेळेला श्याम साने गुरुजी म्हणतात, आई इतकी आजारी होती, कॅन्सर सारखा तुला आजार होता, तरी सुद्धा आम्हाला सांगितलं नाही. जिवंतपणी सुद्धा तू आमची काळजी केली आणि मेल्याच्या नंतर सुद्धा तू आमची काळजी करते. आई किती लळा लावणार आहे, किती प्रेम देणार आहे. दादानो, याला आईचं वात्सल्य म्हणतात.